नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी। सकाळी दूध गरम करायला ठेवलं आणि पाहते तर काय ते खराब झालं। गरमीच तेवढी चालू आहे, मग मी त्याचं आता पनीर करत आहे। त्यातील पाणी निथळून जाण्यासाठी मी ते एका बाजूला स्ट्रेनरमध्ये ठेवलं आहे आणि कालची पावभाजी पण शिल्लक आहे, तर ती सुद्धा आता गरम करायला ठेवलं आहे। त्यासोबतच फ्रीजमध्ये थोड्या भाज्यासुद्धा शिल्लक आहेत। तर हे सगळ्याचं मिळून असं काहीतरी साधं सोपं करावं असं मला वाटलं आणि म्हणूनच मी एक मस्त अशी डिलिशियस साधी आणि सिंपल रेसिपी करत आहे। यासाठी पावभाजीमधील सर्व पाणी सुकून द्यायचं आहे, थोडी ड्राय करायची आहे आणि आता मी पनीरसुद्धा ताटामध्ये काढून घेत आहे। पनीर कधीही निथळत ठेवण्यासाठी असं ओट्यावर ठेवू नका, त्याचे असे व्हाईट डाग पडतात, जसं लिंबू लागला की कसे पडतात तसे पडतात, म्हणून ते नळाला टांगून ठेवा किंवा असं स्ट्रेनरमध्ये ठेवा। आता पावभाजीमधील पाणी ऑलमोस्ट सुकलेलं आहे, तर यामध्ये मी पनीर ॲड करत आहे। पावभाजी मुळातच टेस्टी असते, यामुळे मी यामध्ये कोणतेही मसाले ॲड करणार नाही आहे। फक्त पनीरपुरती थोडंसं मीठ त्यामध्ये टाकणार आहे। रेसिपीसाठी लागणारं स्टफिंग रेडी आहे, तर आता ज्या काही लेफ्ट ओव्हर भाज्या आहेत त्या मी कापून घेत आहे। फ्रीजमध्ये कधीकधी थोड्या भाज्या शिल्लक राहतात, तर त्याचं काय करावं असा प्रश्न पडतो आणि कधीकधी त्या वेस्टसुद्धा जातात। तर अशा काही इनोव्हेटिव्ह रेसिपी करून त्याचा चांगला उपयोग होतो आणि वायासुद्धा जात नाही। कालच मी फ्रीज चेक करून अशा थोड्या राहिलेल्या भाज्या चेक केल्या आणि त्या एकत्र काढून ठेवल्या। तर माझ्याकडे हा कोबी आहे, टोमॅटो थोडासा खराब होत आलेला आहे आणि ही अर्धी सिमला मिरची आहे, जी की काल मी पावभाजीसाठी वापरली होती। तर आता मी ह्या सगळ्या भाज्या उभ्या आकारात कापून घेत आहे। भाज्या कापत असताना जे काही त्याची सालं किंवा बिया निघतात ते काढण्यासाठी अशी डिश किंवा खाली कागद घेतला तर आपला ओटा स्वच्छ राहतो आणि तो साफ करायचा आपला कितीतरी वेळ हा नक्की वाचतो। भाज्या मी ज्या आकारात कापत आहे त्याला जुलियन कट असं म्हणतात, म्हणजे भाज्यांची स्लाइस पातळ आणि लांबडी असते। भाज्या सर्व चिरून झाल्या आहेत आणि आतापर्यंत जेवढ्या वस्तू मी वापरल्या होत्या, जसं की सुरी, पिलर, चॉपिंग बोर्ड, ते पटकन धुवून घेत आहे, म्हणजे हातासरशी कामही होऊन जातं आणि नंतरचा भांडी घासण्याचा आपला वेळ वाचतो। आहे की नाही टाईम सेव्हिंग टिप? जर हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। आणि बेसिन जवळचा एरियासुद्धा मी लगेचच वायपरने क्लीन करते, म्हणजे तो एरियासुद्धा स्वच्छ राहतो। आता मी चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे आणि पटापट चपात्या करून घेते, म्हणजे आपली पूर्वतयारी संपेल। तर मी आतापर्यंत सांगितलं नव्हतं काय करणार आहे, तर मी करणार आहे फ्रँकी, अगदी वेगळ्या प्रकारची पावभाजीची भाजी वापरून आणि लेफ्ट ओव्हर भाज्या ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्याचा उपयोग करून। चपात्या करत असताना मी नेहमी पोळपाटाखाली असं एक नॅपकिन ठेवते, यामुळे पीठ जे आजूबाजूला सांडतं ते त्या नॅपकिनवरच राहतं, यामुळे ओटा क्लीन करण्याचा सुद्धा वेळ वाचतो। हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं होतं। उन्हाळ्याच्या गरमीमध्ये किचनमध्ये आपल्याला थांबावंसं वाटत नाही, तर अशा छोट्या टिप्सचा उपयोग करा। यामुळे कमी वेळेत
किचनमध्ये नाश्ता, सकाळचा डब्बा किंवा जेवण कंप्लीट होईल आणि आपण किचनमधून बाहेर पडून आपल्याला फ्रेश वाटेल. इथे मी पुदिन्याची चटणी घेतली आहे बेसला लावण्यासाठी. माझ्याकडे होती म्हणून ती घेतले, नाहीतर फक्त टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता. आता सगळ्या गोष्टी रेडी आहेत, तर पटापट आपण बनवून घेऊया. तर सुरुवातीला मी वेगळ्या प्रकारचं स्टफिंग भरत आहे. समोसा कसा असतो त्या आकाराचा. तर मी सर्वात आधी एका बाजूला भाजी पसरवून घेतली आहे, दुसऱ्या बाजूला पुदिन्याची चटणी लावून घेत आहे आणि ती बाजू त्या भाजीवर मी फोल्ड करणार आहे. त्यानंतर आता वरती टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेत आहे आणि त्यावर ज्या मी भाज्या कट करून घेतल्या आहेत त्या स्प्रेड करणार आहे. आणि भाज्या पडू नये किंवा त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी थोडंसं यावर चीज लावून घेत आहे आणि आता ते फोल्ड करायचं आहे. आविलत्याने थोडंसं त्याला प्रेस करून वरून घी किंवा बटर टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आणि आता मी नेहमीची जशी फ्रँकी असते तशी बनवून घेत आहे. आणि डिलिशियस अशी फ्रँकी रेडी आहे. सोबत दही आणि पुदिना चटणी मिक्स करून डिप तयार केलं आहे, म्हणजे वेगळा कुठला सॉस घ्यायला नको. आणि उर्वीची रिॲक्शन. मस्त आहे मम्मा फ्रँकी, खूप आवडली. मी सुद्धा लगेच टेस्ट केली, कारण फर्स्ट अटेम्प्ट होतं. मला सुद्धा उत्सुकता होती की कशी होणार आहे ही रेसिपी. खूपच मस्त झाली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आजपुरती एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.